सदा सुमठणकर. शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाड असं ज्या दिवसाचं वर्णन करायचं तो आपला स्वातंत्र्य दिन आज आहे. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य दिना दिवशी आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत किरण येले. किरण येलेंनी स्वातंत्र्याचा आणि समाजधारणेचा फक्त पुरस्कारच त्यांच्या लेखनातून केलेला नाही तर त्यासाठी कार्यही केलं आहे. आपल्याला ते कथाकार, कवी, नाटककार, चित्रपट लेखक, मालिका लेखक म्हणून परिचित आहेतच. त्यांची बाईच्या कविता, चौथ्यांच्या कविता, मोराची बायको, प्लॅटफॉर्म नंबर 9 आणि तिसरा डोळा ही पुस्तके प्रसिद्ध झाली आणि अल्पावधीतच यातल्या काही पुस्तकांच्या पुढच्या आवृत्तीही निघाल्या. त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा असा लाभशेटवार पुरस्कार पण लाभला आहे. पण ही झाली औपचारिक ओळख. याही पलीकडे जाऊन मला त्यांच्याविषयी सांगावंसं वाटतं की अंबरनाथ इथे वन खात्याची एक पडीक जागा होती आणि त्या जागेत त्यांनी 480 झाडं लावली आहेत आणि फक्त ती लावली नाहीत तर त्यांची जोपासना करणंही सुरू आहे. त्यासाठी आवश्यक ते पाण्याचे टँक, पाईपलाईन त्यांनी घालून घेतले आहेत आणि त्याही स्वखर्चाने. अंबरनाथ इथे अजून एक पडीक जागा होती जिथे गर्दुले आणि मद्यपी यांचा वावर होता. ती जागा स्वच्छ करून तिथे एक उद्यान केलं आहे आणि ते साहित्यिक उद्यान आहे. मधु मंगेश कर्णिक उद्यान असं त्या उद्यानाचं नाव असून तिथे अनेक कविता लिहिलेल्या आपल्याला दिसतात. कोरोनाचा साहित्यावर परिणाम असा त्यांचा आजचा विषय आहे. पण कोरोनाबद्दल फक्त बोलून ते थांबत नाहीत तर कोरोनाच्या काळात म्हणजे विशेषतः लॉकडाऊनच्या काळात त्यांनी महत्वाचं कार्यही केलं आहे. ज्या दुर्गम भागात मदत पोचत नव्हती अशा ठिकाणी म्हणजे आदिवासी पाड्यात, अंध लोकांना, तृतीयपंथी लोकांना त्यांनी स्वतः जाऊन स्वखर्चाने मदत पोचवली आहे. तर असे किरण येले आज काय बोलतील ते आपण आता बघू. धन्यवाद. रसिको नमस्कार. बुक लव्हर्स क्लब बेळगाव या संस्थेचा आज 5वा वर्धापन दिन म्हणजे 5वा वाढदिवस. या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी मला निमंत्रित केलं आणि आजच्या परिस्थितीवर भाष्य करण्याचं निमंत्रण दिलं, सुचवलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. बुक लव्हर्स क्लब ही संस्था खरं तर माझ्या खूप आवडीची संस्था आहे आणि त्याला अनेक कारणं आहेत. एखादी संस्था चालू करणं ही खूप सोपी गोष्ट आहे. म्हणजे आपण पाहतो रोज वर्तमानपत्रात, दूरदर्शनवर, टी व्हीवर वृक्षारोपणाच्या बातम्या पाहतो, पण त्या वृक्षांचं रोपांचं पुढे काय झालं याच्या बातम्या येत नाही. एखादी संस्था चालू करणं तसंच आहे. संस्था चालू करणं ही सोपी गोष्ट आहे, पण ती संस्था वाढवणं, रुजवणं आणि एक छोट्या रोपाचं 5 वर्षाच्या वृक्षामध्ये रूपांतर करणं ही खरंच कठीण गोष्ट आहे. त्यातही कठीण गोष्ट अशी आहे की ही वाचकांची संस्था आहे. एखादी सामाजिक संस्था, सांस्कृतिक संस्था स्थापन करणं आणि ती चालू ठेवणं ही त्या मानाने सोपी गोष्ट आहे. यासाठी आहे कारण त्या संस्थेचं कार्य ठरलेलं असतं, प्रयोजन ठरलेलं असतं. प्रत्येक भेटीमध्ये पुढे काय करायचं याचा आराखडा ठरलेला असतो आणि आपण त्या साठी आपण भेटत वेळ काढत कार्य करत असतो. पण वाचन ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला त्यासाठी खूपच वेळ काढावा लागतो. म्हणजे आधी ते वाचावं लागतं आणि मग त्या वाचनाचं आकलन करून, त्यामधल्या चांगल्या बऱ्या वाईट गोष्टींचं आकलन करून ते सभेत मांडणं, त्या सभेत मांडण्यासाठी मुद्दे काढणं आणि त्या मुद्द्यानुसार भाष्य करणं आणि इतरांना त्या पुस्तकातलं चांगलं बरं वाईट हे नेमकं सांगणं ही राजहंसासारखी गोष्ट आहे. त्याची कृती आणि वाचकाची कृती ही समान ठरते अशा सभेमध्ये. आणि त्यामुळे मला वाटतं की हे बुक लव्हर्स क्लबचे जे सदस्य आहेत
ते प्रगल्भ वाचक आहे आणि अशा प्रगल्भ वाचकांनी संवाद साधण्यासाठी माझी निवड करणं हे मला खरंच आनंददायी वाटतं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपण सगळ्यांचे आणि आपल्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. बुक लव्हर्स क्लबचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की बेळगावसारख्यामध्ये ही संस्था चालू आहे. देशात जिथे जिथे मराठी भाषिक आहेत तिथे शाळा आहेत, अशा संस्थाही आहेत. त्या शाळा बंद पडत आहेत, संस्था बंद पडत आहेत. याउलट बेळगावमध्ये जी मराठी अस्मिता आहे ती टिकवून ठेवण्याचं काम अशा या छोट्या छोट्या संस्था करत आहेत. मराठी आवाज टिकवून ठेवण्याचं काम या संस्था करत आहेत आणि म्हणून मला बुक लव्हर्स क्लब बेळगावचं महत्त्व जास्त वाटतं. आणखी एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते यासाठी की ते खूपच वेगळंपण आहे बुक लव्हर्स क्लबचं. आणि ते वेगळेपण असं आहे की या संस्थेमध्ये प्रगल्भ वाचक तर आहेतच, जे स्वतः साहित्यिक आहेत आणि अशा साहित्यिकांकडून जेव्हा बोलवणं येतं, पावती मिळते किंवा तुम्ही चांगले कवी आहात असं प्रमाणपत्र मिळतं, तेव्हा ते खूपच आनंददायी क्षण असतो. म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा मला सुधीर जोगळेकर सरांचा मेल आला की आमच्या बुक लव्हर्स क्लबने तुमची वाचकप्रिय कथाकार म्हणून निवड केलेली आहे आणि वाचकप्रिय कवी म्हणूनही तुमची निवड केली, तेव्हा तो क्षण माझ्यासाठी एखादा पुरस्कार सोहळ्यासारखा होता. कारण पुरस्काराला जेव्हा येणारे असतात तेव्हा ते पुरस्कारासाठी आलेली पुस्तकं फक्त निवड समितीने वाचलेली असतात. पण जेव्हा वाचक क्लब, वाचक संस्था, बुक लव्हर्स क्लबसारखी एखादी संस्था जेव्हा तो निर्णय देते तेव्हा अनेक वाचकांनी तुमची कलाकृती, तुमचं लेखन वाचलेलं असतं आणि या सगळ्यांनी तुमच्या नावावर जेव्हा शिक्कामोर्तब केलेलं असतं तेव्हा ते मला वाटतं खूप महत्त्वाचा आनंददायी क्षण असतो कोणत्याही लेखकासाठी किंवा साहित्यिकासाठी. आणि ह्या आनंददायी क्षण यासाठी आणखी पुन्हा की या बुक लव्हर्स क्लबमध्ये हर्षदा सुंठणकरसारख्या नव्या पिढीच्या कवयित्रीपासून सुभाष सुंठणकर यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांपर्यंतचे वाचक आणि साहित्यिक आहेत. सुभाष सुंठणकर यांचं साहित्य मी वाचलेलं आहे, कथा वाचलेल्या आहेत आणि काय म्हणावं, अफलातून कथा आहेत त्यामध्ये, त्या विनोदी कथा आहेत, विनोदी कादंबरीकार. म्हणजे विनोदी कथा हे त्या मानाने छोटी असते, एक कथेचा जीव केवढा असतो, पण ती कादंबरी, विनोदी कादंबरी लिहिणं ही खरंच कठीण गोष्ट आणि सुभाष सुंठणकरांना ते ही कठीण गोष्ट सोपी करून सांगितलेली आहे त्यांच्या कादंबऱ्या वाचताना, असं मला नेहमी जाणवतं. आणि हे दोन पिढ्या जेव्हा तुमच्या एखाद्या बुक लव्हर्स क्लबमध्ये असतात किंवा एखाद्या वाचक संस्थेमध्ये असतात तेव्हा ते वाचक संस्थेचा आवाका तुमच्या लक्षात येतो. दोन पिढ्यांचा आवाका त्या वाचक संस्थेमध्ये आहे आणि सुदैव आहे की असा वाचक क्लब, अशी वाचक बुक लव्हर्स क्लब मला आमंत्रित करते. अशोक अलगोंडीसारखा नवीन उदयोन्मुख साहित्यिकांपासून अशोक याळगींपर्यंतचं ज्येष्ठ साहित्यिक आणि वाचक या संस्थेमध्ये आहे. सुधीर जोगळेकरांसारखे सर आहेत, निखिलजी आहेत, आनंद कुलकर्णी आहेत. या सगळ्यांचं मला खूपच कौतुक वाटतं आणि त्यांनी माझी निवड केली यासाठी मला खूपच पूर भरून येतो खरंच सांगायचं तर. कारण कोणत्याही लेखकासाठी आपला स्वतःचा एक वाचक वर्ग असणं ही नेहमी अभिमानास्पद गोष्ट आहे. पण तो वाचक वर्ग जर बुक लव्हर्स क्लबसारखा प्रगल्भ वाचक असेल आणि इतका मोठा आवाका असणारा असेल, दोन पिढ्यांचा आवाका असणारा असेल तर ती गोष्ट खरंच अभिमानास्पद आहे. बुक लव्हर्स क्लबच्या सभेमध्ये जे काय मला सभासद भेटले त्यांच्याशी माझी चर्चा झाली, त्यावरून एकूण बुक लव्हर्स क्लबचा वैचारिक बैठक आणि त्यांच्या जाणीवांचा मला अंदाज आला होता.
आणि त्यामुळे मी नेहमी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी उत्सुक असतो. आणि आज मला खरंच आनंद होत आहे की आज या 5व्या वर्धापन दिनी मी आपणाशी संवाद साधतो आहे. तर बुक लवर्स क्लब बेळगाव या संस्थेने आयोजित केलेल्या या चर्चासत्रात माझ्या वाट्याला आलेला विषय म्हणजे कोरोना आणि मराठी साहित्य. त्या अंतर्गत काही प्रश्नावली आयोजकांनी आणि बुक लवर्सच्या पदाधिकाऱ्यांनी मला पाठवली. त्यातील प्रश्न असे होते की कोरोनाचा जागतिक साहित्यावर काय परिणाम होईल, वाचकांची अभिरुची या संकटामुळे बदलेल की नाही बदलणार, साहित्याची भाषा ही वेगळ्या अर्थाने वैश्विक भाषा असते, या भाषेत प्रकटीकरण किंवा त्या अनुषंगाने कोणते बदल होतील. चौथा प्रश्न असा आहे की साहित्य निर्मिती अधिक दैववादी, निसर्ग केंद्रित, मनुष्य केंद्रित बनेल का. पाचवा प्रश्न असा आहे की विज्ञानावरील विश्वास व श्रद्धा पुढील काळात डळमळीत होतील का. सहावा प्रश्न कोरोनामुळे जी वाताहत झाली त्याचा उद्रेक साहित्यातून उमटेल का. अशी ही प्रश्नावली आहे ज्या अनुषंगाने अपेक्षित आहे की माझं भाष्य व्हावं. तर या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं की खूप महत्त्वाचा विषय आला बुक लवर्स क्लब बेळगाव या संस्थेने हात घातलेला आहे. या प्रश्नाचं महत्त्व हळूहळू तुम्हाला कळत जाईल की अशा प्रश्नांकडे एकूण मराठी साहित्याने दुर्लक्ष केलं म्हणूया आपण, किंवा त्यावर भाष्य करणं टाळलेलं. मागे एकदा खूप पूर्वी नासी पडगे आणि जो वाद आपण सगळ्यांनी ऐकला असेल, कलेसाठी रंजन की रंजनासाठी कला, असा तो सगळा वाद त्यावेळी प्रचंड गाजलेला होता. त्यामध्ये खूपच सगळ्यांनी भाष्य केलं होतं आणि मग त्याचा जो निकाल आला तो आपल्या समोर आहेच. रंजनवादी साहित्य सगळं येऊ लागलं. एकूणच तुम्ही नीट विचार केलात तर जागतिक साहित्य आणि भारतीय साहित्य यामध्ये एक मूलगामी फरक आहे. आणि तो फरक असा आहे की जागतिक साहित्य घेऊ, आर्ट घेऊ, सिनेमे घेऊ, त्यांचे तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल की भारतीय साहित्य हे अंतर्मुख आहे आणि पाश्चात्य साहित्य हे बहिर्मुख आहे. म्हणजे भारतीय साहित्यामध्ये नेहमी सातत्याने स्व शोधण्याचा प्रयत्न झालेला आहे. आपल्याकडे आध्यात्मिक जी परंपरा आहे, आपल्याला अध्यात्माचा जो वारसा आहे, त्यामुळे आपल्याकडे आत्म्याचा शोध हे जगण्याचं श्रेयस मानले गेले. या उलट पाश्चात्य साहित्यात बाह्य गोष्टींचा शोध हे श्रेयस मानले गेलेलं आहे. यामुळे झालं असं की भारतीय साहित्यामध्ये, भारतीय कलेमध्ये आणि इतरही कला प्रकारांमध्ये, मग ते संगीत असेल, नाट्य असेल, कविता असेल, साहित्य असेल, नृत्य असेल, त्यामधून आत्मा शोधण्याचा प्रयत्न झाला.
तो आत्मा मग स्वतःचा असेल, सृष्टीचा असेल, किंवा कुठल्या तरी एका वेगळ्या शक्तीचा असेल. या आत्म्याच्या शोधामुळे भारतीय साहित्य आणि कला यांच्या केंद्रस्थानी आत्मिक शोध हा आला आणि मग त्यातून निर्मिती होऊ लागली. मग तो शोध, आत्म्याचा शोध असताना आत्मा हा परमेश्वराचाच एक भाग असल्यामुळे मग त्यामध्ये भाग पडत गेले. मग ते सूफी साहित्य आलं, इतरही साहित्य आलं, ज्यामधून आपण स्वतःला परमेश्वराशी कनेक्ट करत राहू लागलो. आपण परमेश्वराचा अंश आहे असं मानू लागलो, किंवा परमेश्वर आपल्यात आहे असं मानून मग ते साहित्य, अभंग असेल, मग सगळ्या रचना असतील, मग आरत्या असतील तुमच्या, असं साहित्य आपल्याकडे आलेलं आहे. याचा दुसरा भाग असा आहे की भारतीय साहित्यामध्ये आत्म्याच्या पुढे नंतर एक स्वची जाणीव आली. म्हणजे शरीर, माझं शरीर, माझ्या आप्तांचं शरीर, त्यांचं जगणं, माझं जगणं, आणि मग एकूण असं स्वशी केंद्रित जगणं आलं. त्यामुळे भारतीय साहित्यामध्ये एकूण समाजाचं प्रतिबिंब कमी आलं. 1960-65 या कालानंतर जेव्हा दलित आत्मसाहित्य आलं, आत्मचरित्रात्मक जे साहित्य आलं, दलित साहित्यामधून जी पुस्तकं आले, जे त्यांचं जगणं आलं, ते बऱ्यापैकी सामाजिक जगणं होतं. पण ते सामाजिक जगणं असलं तरी ते समाजाच्या अनुषंगाने त्यांच्या परसेप्शनने जात नव्हतं. पॉईंट ऑफ व्ह्यू जो होता त्या जगण्याकडे, सामाजिक जगण्याकडे पाहण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू होते, दृष्टी जी होती ती स्वचीच होती पुन्हा. म्हणजे मी या समाजात कसा जगलो, मला काय हालअपेष्टा सुचायला लागल्या, मी याच्यातून स्वतःचं उन्नयन कसं घडवून आणलं, किंवा मला या काय हालअपेष्टा, मी आणि समाजातील जगणं, असा तो पॉईंट ऑफ व्ह्यू होता. पाश्चात्य साहित्यामध्ये एकूणच वेगळ्या गोष्टी घडत आल्या. या गोष्टी होत्याच, नाही असं मी म्हणत नाही, आहेतही, अजूनही आहेत. पण एकूण त्यांच्याकडे जगण्याचा परसेप्शन जो होता तो आउटर होता. त्याचा फोकस बाहेरून मारण्यात आला होता. आपला फोकस जो आहे भारतीय साहित्यामध्ये, तो फोकस हा आपल्याकडून बाहेर जातो. पाश्चात्य साहित्यातला फोकस आहे तो बाहेरून आपल्याकडे आतमध्ये येतो. त्यामुळे एकूण फोकस हा समाजाचा जगण्यावर येतो. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीवर त्याचा प्रकाशझोत पडतो. पण ते जगणं आहे, समजून घेण्याचं जगणं आहे, ते एकूणच सगळ्या अनुषंगाने जगणं समजून घेतलं जातं. किंवा मी म्हटलं तसं की त्यांचं साहित्य किंवा त्यांचा शोध हा बहिर्मुख असल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की जेव्हा सगळे शोध जे आहेत, महत्त्वाचे शोध किंवा बहुतांशी शोध जे आहेत ते पाश्चात्य देशात लागलेले आहेत. आणि आत्मिक उन्नयनाचे शोध जे आहेत, किंवा ओमचा शोध जे आहे, किंवा जे योगसिद्धीचा शोध आहे, हे सगळे शोध जे आपल्याकडे लागलेले आहेत. ह्या सगळ्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की आपलं जे जगणं होतं, आपली विचार करण्याची पद्धत आहे, आपली जी वैचारिक बैठक आहे ती स्वशी केंद्रित आहे किंवा आत्मिक आहे, आत्म्याशी केंद्रित आहे. आणि पाश्चात्य जगातली जी वैचारिक बैठक आहे ती आत्म्याशी केंद्रित नाही आहे, ती आत्मिक नाही आहे, ती बहिर्मुख आहे, ती बाहेरची आहे. त्यामुळेच आपल्याकडे लंपन लिहिला जातो आणि त्यांच्याकडे हॅरी पॉटर लिहिला जातो. हा एकदा बेसिक ही गोष्ट लक्षात घेतली की मग आजच्या परिस्थितीकडे आपण पाहू शकतो. आणि मग ते पाहताना या परिस्थितीचा एक पाया म्हणून विचार करू शकतो आपण. आता भारतीय साहित्य अंतर्मुख आहे आणि पाश्चात्य साहित्य हे बहिर्मुख आहे. या माझ्या विधानाला पूरक म्हणून मी एक उदाहरण देईन, आणि जे उदाहरण फारच इंटरेस्टिंग, मला
ते खूपच तो प्रसंग आवडतो. असं झालं की पथेर पंचाली हा सिनेमा आपण बहुतेक जणांनी पाहिला असेल, आपल्या अनेक वाचकांनी तो पाहिला असेल. पथेर पंचाली हा सिनेमा सत्यजित रेंनी केला आणि तो त्यावेळी भारतात, संपूर्ण देशभरात प्रचंड गाजला. सिनेमाची कथा, पटकथा, त्याचं पिक्चरायझेशन खूपच अप्रतिम होतं. एका कोलकात्यातील एका खेड्यातील एक गरीब कुटुंबाचं जगणं होतं आणि हा सिनेमा ऑस्करसाठी या सिनेमाचं नामांकन झालं. तो सिनेमा तिथे जेव्हा गेला तेव्हा सत्यजित रेही गेले होते आणि तो सिनेमा पाहायला तिथले अनेक दिग्गज आले होते आणि स्टीव्हन स्पीलबर्गही आला होता. म्हणजे जेव्हा आत्ताचा जो आघाडीचा दिग्दर्शक आहे त्यावेळी तो सिनेमा पाहायला आला होता आणि ती सिनेमा पाहून झाल्यावर जी भेट झाली, त्यांनी सत्यजित रेची भेट घेतली आणि ते म्हणाले की पथेर पंचाली खूपच सुंदर आहे, मला अप्रतिम आवडलं मला. पण असं आहे की हे सगळं ठीक आहे, म्हणजे गरिबी आणि माणसांचं जगणं आणि त्या परिस्थितीत त्यांनी दिलेला लढा हे सगळं मान्यच आहे. पण आम्ही आता असा विचार करतो आहे की माणूस जर चंद्रावर जाऊ शकतो, त्यावेळी नुकताच चंद्रावर स्वारी झाली होती आणि पहिल्यांदाच एक माणूस चंद्रावर जाऊन आला होता. म्हणजे ते जे आपल्याला माहिती आहे की नील आर्मस्ट्रॉंग आणि वगैरे. तर माणूस जर चंद्रावर जाऊ शकतो तर चंद्रावरचा माणूस किंवा इतर ग्रहावरचा माणूसही आपल्याकडे येऊ शकतो आणि तसं झालं तर काय होईल असा आम्ही विचार करतो. तर तुम्ही विचार करा आणि तुम्हाला जर काही सुचलं तर ते लिहा, पाहू कसं वाटते. दिस वॉज अ चॅलेंज फॉर सत्यजित रे आणि भारतीय साहित्यासाठीही ते चॅलेंज होतं. तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करता. आणि त्यानंतर सत्यजित रेंनी जो स्क्रीनप्ले लिहून पाठवला, पटकथा लिहून पाठवली, ती दॅट वॉज माइंड. म्हणजे ती पटकथा मी वाचली आणि अक्षरशः शहारून गेलो. ती पटकथा खूपच सुंदर आहे. त्याची सुरुवातच अशी सुंदर आहे इतकी की एक तळं दाखवलं आपल्याला स्क्रीनवर, संपूर्ण काळोख दिसतो आणि त्या काळोखात कुठेतरी एक छोटासा असा सफेद ठिपका दिसतो प्रकाशाचा आणि तो टिपका हळूहळू थोडा मोठा होऊ लागतो आणि त्या ठिपक्याबरोबर एक छोटासा आवाज घर असा येऊ लागतो. तो ठिपका मोठा होता, तो आवाजही मोठा होतो आणि एक क्षण असा येतो की संपूर्ण प्रकाशाचा झोत तुमच्या डोळ्यावर येतो स्क्रीनवरून आणि आवाजाचाही एक मोठा येतो आणि मग आवाज हळूहळू बंद होतो आणि लक्षात येतं की तो ठिपका हळूहळू काहीतरी त्या तळ्यामध्ये उतरते. आधी या तळ्यामध्ये फक्त कमळं दाखवलेली होती, कमळाच्या कळ्या, एक तळं अख्खं कमळाच्या कळ्यांनी भरून दिलेलं आणि आपल्या लक्षात येतं तो प्रकाश झोला आल्यानंतर ते तळ्यात काहीतरी खाली पाण्यात जाते आणि हळूहळू लक्षात येतं की एक यान जे आहे ते पाण्यामध्ये त्या तळ्यामध्ये जातं आणि हळूहळू ते यान संपूर्ण त्या पाण्याखाली जातं. त्याचं टोक जे आहे ते दिसेनासं होतं आणि काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड जातात आणि दिसतं की त्या तळ्यातल्या कमळाच्या कळ्या फुलू लागल्या आणि ते फुलताना दिसू लागतात आणि मग नामावली सुरू होते. असा तो स्क्रीन प्ले होता आणि त्यातला मग तो त्या ग्रहातून माणूस जो आहे तो उतरतो आणि वगैरे खूप अप्रतिम स्क्रीन प्ले होता आणि त्यावर तो वाचल्यानंतर स्टीव्हन स्पीलबर्ग अत्यंत खुश झाला आणि मग त्यांनी त्या चित्रपटाची लगेच तयारी केली आणि स्टारकास्ट पण निवडताना सत्यजित रेंना विचारात घेतला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी हिरो निवडला
आणि थोडंसं गोंधळ झाला की सत्यजित रेंनी जो निवडलेला हिरो होता तो त्याचं आत्तापर्यंतचं काम त्यांना आवडलं होतं, पण पुढच्या सिनेमातलं काम पाहून त्याचं ते नाराज झाले आणि ते म्हणाले की अरे असं जर हा हिरो करत असेल काम तर याला माझ्या या सिनेमात घेऊ नये, कारण त्याला कळणारच नाही मी काय लिहिलेलं आहे ते. आणि मग त्यातून थोडंसं ते काहीतरी गैरसमज झाले आणि तो चित्रपट रखडला आणि मग नंतर तो इटी वगैरे आला. सांगण्याचा उद्देश हा आहे की आपल्याकडे फार कमी वेळा असा परसेप्शननी या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला गेला आहे की बाह्य जगात काय घडत असेल. म्हणून मी म्हटलं तसं की लाईटचा शोध, टेलिफोनचा शोध, रेल्वे इंजिनाचा शोध, असे सगळे शोध जे आहेत ते बाहेर लागलेले आहेत आणि आत्म्याचे शोध आहेत ते आपल्याकडे लागलेले आहेत. आता ही परिस्थिती आपण लक्षात घेऊया आणि मग आपण विचार करायला सुरुवात करूया की कोरोनाचा परिणाम आपल्या साहित्यावर झाला आहे का, होणार आहे का, किंवा मग भाषा बदलणार आहे का. आता पुन्हा हे अगदी थेट विषयापर्यंत जाईपर्यंत आपण थोडंसं मागे जाऊन विचार करू की अशी परिस्थिती याआधी कधी उद्भवली होती का आपल्या देशामध्ये. तर विचार करताना लक्षात येईल की दुष्काळग्रस्त परिस्थिती अनेक भागामध्ये आहे आणि ती दरवर्षी कुठेतरी अवर्षण होत असतं, कुठेतरी दुष्काळ येत असतो आणि मग दुष्काळाच्या कथा आपण वाचत असतो, दुष्काळाच्या कादंबऱ्या वाचत असतो. अशी महामारी येण्याचा प्रसंग आहे तो आता आपण जे ऐकतोय, सगळं वाचतोय की त्या 60-70च्या काळामध्ये जो प्लेग जो आला होता, प्लेगचा रोग जो आला होता, त्यावेळी ही परिस्थिती आली. 60-70 म्हणजे त्याआधी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. आणि त्यामध्ये माणसं अगदी फटाफट मरत होती. तेव्हाही साहित्याला नुकतीच सुरुवात झाली होती. इंग्रज साहित्य आपल्याकडे आलं होतं आणि ते वाचता वाचता इथले अनेक लोक लिहू लागले होते, नव्याने लिहू लागले होते. आता या परिस्थितीमध्ये विचार केला तर आपण असं पाहू की मग तत्कालीन परिस्थितीमध्ये प्लेगच्या कथांवर, प्लेगच्या काळात घडलेला परिणाम मराठी साहित्यात आलेला आहे का, तर याचं उत्तर आपल्याला फारच कमी टक्के आलेलं आहे असं मिळतं. तो परिणाम तितक्या प्रकर्षाने आला नव्हता. हां, याच्या आधी एक असं घडलं, यानंतर असं म्हणू की फाळणी झाली आणि फाळणीच्या कथा अनेक आपल्याकडे आल्या. कारण तो जो फाळणीच्या वेदना होत्या, त्यातला जे जगण्या मारण्याचं जे लढाई होती, त्यात झालेलं जी उलथापालथ होती, त्याचे परिणाम दुरागामी झाले आणि अजूनही आपण त्याचे परिणाम, जी तेढ जी आहे ती ते रुजलेली आहे, ती अजूनही आपण पाहतो. तो सगळा 1-2 पिढ्यांवरचा परिणाम नाही आहे, तो अनंत कालावर होणारा परिणाम जो होता तो लेखकांनी लक्षात घेतला आणि तो त्यांच्या कथा कादंबऱ्यामधून उतरला. म्हणजे मग ती खुशवंत सिंहांची ट्रेन टू पाकिस्तान कादंबरी असेल किंवा मंटूच्या अनेक कथा असतील किंवा खूपच कथांमध्ये. पण हे पण इथे लक्षात घ्यायला हवं की हा जो परिणाम आहे हा संपूर्ण भारतभरच्या कथांमधून नाही आहे. आत्ता एका प्रकाशकाने 2 खंड काढले भारतातील फाळणीच्या कथा म्हणून, ज्याचं संपादन नरेंद्र मोहन यांनी केलं होतं आणि हिंदी भाषेतून अनुवाद तो मराठीत झालेला आहे. यामधल्या कथा मी जेव्हा पाहिल्या तेव्हा त्यामधील बहुतांशी कथा म्हणजे जवळपास 95 ते 97% कथा या हिंदी, उर्दू, पंजाबी भाषिक आहे.
म्हणजे त्यामधल्या 43 मला वाटतं एका खंडातल्या मी 43 कथा वाचल्या. त्यामध्ये फक्त 3 कथा, एक असमी कथा होती, दुसरी मला वाटतं एक मराठी कथा आहे आणि तिसरी बंगाली कथा आहे. म्हणजे हा फाळणीचा परिणाम वरच्या बाजूला झाला, उत्तरेकडे झाला. त्यामुळे कदाचित तो आपल्याला झळ बसली नाही आणि म्हणून ते जगणं समजलं नाही आपल्याला. त्यामुळे आपण पुन्हा बहिर्मुख विचार करणं जे आहे, बाहेर जाऊन आपल्या शरीराच्या आणि आत्म्याच्या बाहेर जाऊन एखाद्या गोष्टीकडे पाहणं आहे, ते मला वाटतं मराठी साहित्यात कमी होत असल्यामुळे तिथल्या ज्या वेदना आहेत, दुसऱ्यांच्या वेदना आहेत, ज्या उत्तरेकडच्या भागात जो संहार झाला आणि जी कापाकापी झाली, जी कत्तल झाली, ज्या दंगले झाले, त्याचा परिणाम दक्षिणेकडच्या साहित्यावर, दक्षिणेकडच्या जगण्यावर झाला नाही, असं मला या कथा वाचताना वाटतं. मी सावरकरांना पण एकदा विचारलं होतं की त्यांना खूप भाषा यायच्या, त्यामुळे ते जेलमध्ये असताना तुरुंगात एकाने विचारलं की तुम्हाला इतक्या भाषा येतात, तर दक्षिणेकडची भाषा का नाहीत, आमची ही भाषा का नाहीत? तर सावरकर म्हणाले, कारण जेलमध्ये मला तुमच्या दक्षिणेकडचे लोक भेटलेच नाहीत. याचा अर्थ असा होता की फाळणीमध्ये खूप जे टक्केवारी होती ती नॉर्थकडची, उत्तरेकडून मध्य भारताकडेपर्यंत जास्त होती. दक्षिणेकडे आपण थोडे सुखी होतो, त्यामुळे महाराष्ट्रापर्यंत ही टक्केवारी खूपच होती असं म्हणता येईल, पण पुढे नव्हती. म्हणजे याचंच पुढे सांगायचं झालं तर आपल्याकडे आपण खूप दैववादी आहोत. मराठी लोक किंवा दक्षिणेकडची लोक आणखी दैववादी होत जातात. या उलट नॉर्थकडची लोक दैववादी आहेत, पण तिथे क्राईम रेट खूप आहे आणि त्यांचा चंगळवाद इथल्या चंगळवादापेक्षा जास्त आहे. म्हणजे आजचा दिवस आमच्याकडे, मी सिंधी बहुल भागात राहतो, उल्हासनगर आमच्याकडे आहे, ते सिंधी लोक आहेत. त्यांची जगण्याची स्टाईल अशी आहे की ते आजचा दिवस जगून घेतात. आज जे दुसऱ्याला फसवायचं आहे ते फसवून घ्या, काही करून घ्या, त्यांची ओपन स्ट्रॅटेजी आहे. आजचा दिवस धंदा करणार आणि 10-11 वाजले की दुकान बंद करून ते फिरायला निघतात आणि 11 वाजता दुकानं वगैरे सुरू होतात. त्यांची लग्न पण 11 वाजता सुरू होतात. म्हणजे दुकान आधी, धंदा आधी, पैसे कमवणार आधी आणि मग तुमच्या लग्न आणि सण सोहळे करणार. आणि सण सोहळे करणार ते अगदी मुक्तपणे करणार, मुक्त उधळण करणार. पैसे कमवताना तिथे एक एक पैसा मोजून ते घेतील, एक पैशामध्ये तिथे कमी जास्त करणार नाही, पण उधळताना जे खाण्यापिण्याचे आहेत त्यामध्ये काही काटकसर करणार नाही. याचं कारण असं मला वाटतं की त्यांच्या जीन्समध्ये आहे, की त्यांना माहीत होतं त्यावेळी की उद्याचं जगण्याचा भरोसा नाही. तिथून अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान आणि इथून सगळी जी आक्रमणं झाली आहेत, परकीय आक्रमणं, ती त्या बाजूने झाली आहेत आणि पहिली आक्रमणे या लोकांनी भोगलेली आहेत. त्यांना माहीत होतं की मी आज झोपतोय, पण मला उद्या उठेल की नाही माहीत नाही, कोण येऊन कुठलं सैन्य येईल आणि कत्तल करत सुटेल हे मला माहीत नाही. त्यामुळे हे जे जगणं आहे ते त्यांच्या जगण्यावर मुलागामी बदल झाला आहे, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर मूलभूत परिणाम झालेला आहे. आणि हा असा परिणाम जो आहे तो एखाद्या घटनेने होतो, एखाद्या अशा घटनांनी होतो की जी तुम्हाला अंतर्बाह्य हादरवून टाकते. तसं आता या कोरोनाने आपल्याला अंतर्बाह्य हादरवून टाकलं आहे का, असा आपण सर्वजणांनी विचार केला तर त्याचं काही उत्तर येतं. यावर हे पुढच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला वाटतं अवलंबून आहे. आता एखाद्या घटनेचे किंवा प्रसंगाचे किंवा एखाद्या काळाचे पडसाद तुमच्या साहित्यात उतरवण्यासाठी त्या परिस्थितीचं, त्या प्रसंगाचं, त्या घटनांचं, त्या काळाचं आकलन होणं, नेमकं आकलन होणं हे अत्यंत गरजेचं असतं असं मला नेहमी वाटतं.
या काळाचं, या कोरोना काळाचं, या कोरोनाच्या परिस्थितीचं आकलन आपल्याला नेमकं झालं आहे का, हा एक प्रश्न लिहिण्यापूर्वी माझ्या मनात येतो. ते जर आकलन झालं असेल, नेमकं आकलन सगळ्या बाजूनी, चहूबाजूनी त्याचा विचार झाला असेल, ते तुम्हाला भेडसावत असेल, तर ते मला वाटतं तुमच्या साहित्यातून उतरतं. म्हणजे आपल्याला एखादा प्रश्न खूप अंतर्बाह्य सत्वत असेल, झिंजोडत असेल, असं तो झिंजोडणं असा एक खूप शब्द हिंदीमध्ये खूप चांगला शब्द आहे. तर तसं तुम्हाला जर तो काळ किंवा तो प्रसंग किंवा ती परिस्थिती जर झिंजोडून टाकत असेल, तर मग ते तुम्हाला आणण्याची गरज नाही पडत, ते आपोआप तुमच्या साहित्यात होतं. तर असा कोरोनाचा काळ आज साहित्यिकांना किंवा लेखकांना, मराठी लेखकांना समजला आहे का? तो झपाटून टाकतोय का? तो झिंजोडतोय का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. समाजात जे चाललेलं आहे त्याचं शरीराबाहेर जाऊन विचार करणं, मनाबाहेर जाऊन विचार करणं हे तेव्हा साध्य होतं जेव्हा तुम्ही समाजात उतरता. मग समाजात उतरलं की तुम्हाला तुमच्या जाणीवा उरत नाही, तुम्हाला इतरांच्या जाणीवा जाणवू लागतात. आणि तो इतरांच्या जाणीवा म्हणजे काय, तो एक माणूस नसतो, ती 10 माणसं असतात, 100 माणसं असतात, 1000 माणसं असतात, लाखो माणसं असतात. आणि या लाखो माणसांचं जगणं तुम्हाला समजू लागलं की मग ते साहित्य उतरतं आणि ते वैश्विक उतरतं. मग ती परिस्थिती लक्षात येते. म्हणजे जॉन पॉल जिनेचं एक नाटक आहे द मेड म्हणून. ते नाटकात 2 पात्र आहेत महत्त्वाची, 3 पात्रांचं नाटक आहे, पण ते 2 पात्र महत्त्वाचे. 2 बायका आपल्याला दिसतात आणि त्यामधली एक बाई आहे ती मालकीण आहे आणि दुसरी बाई नोकराणी आहे. ती मालकीण तिच्यावर सतत करवाते, ओरडते, हे असं का केलंस, ते तसं का केलंस, ते तसं का केलंस, असं तुझी अशीच सवय आहे, तुला हेच आहे, तुझं मानसिक विचार करण्याची धारणाच अशी आहे, तुझं असं सगळं चालू असताना नाटक हळूहळू आपल्याला कळू लागतं की या दोघीही मालकीण नोकरी नाहीच आहे, दोघीही नोकरानी आहेत आणि त्या खेळ खेळत आहेत, ते जगणं जगू पाहत आहेत मालकिणीचं. आता दिस इज नॉट स्टोरी ऑफ 1 पर्सन, ही त्या दोघींची स्टोरी नाही आहे. त्या अख्ख्या नाटकात त्यांच्या कथा येत नाहीत की असं घडलं तसं घडलं तसं. त्या अख्ख्या नाटकात त्या नोकर माणसांच्या जाणीवांचं रिफ्लेक्शन तुम्हाला जाणवलं लागतं. त्या काय भोगत आहेत, त्यांना काय वाटत असतं मालकाविषयी, आपल्या मालकाविषयी, त्यांच्या जगण्याविषयी, मालकाच्या जगण्याविषयी काय वाटत असतं हे जाणवतं. आणि ही जाणीवा एक अख्ख्या समाजाची जाणीव आहे. आपल्या घरी मोलकरीण येते कामाला, आपण कधी विचार करत नाही की तिला काय वाटत असेल. आता आपण स्टोरी लिहिताना त्या मोलकरणीच्या परसेप्शनने लिहू, त्या मोलकरणीची दुःख येतील. पण या नाटकामध्ये त्या मोलकरणींची दुःख नाही आहेत, त्या अख्ख्या मोलकरीण नावाच्या समाजाची दुःख येतात, त्यांच्या जाणीवा येतात. आणि मग तो अख्खा जो काळ आहे किंवा त्या समाजाची किंवा त्या याची धारणा किंवा त्यांची वैचारिक कुचंबणा तुम्हाला जाणवू लागते. तर ते जाणवण्यासाठी मला वाटतं आपल्याला समाजात उतरायला लागेल. आणि खूप कमी टक्केवारी आहे मराठी साहित्यात की जे समाजात जाऊन त्यांनी ते भोगलेलं आहे आणि मग ते साहित्यात उतरलेलं. आजही अनेक जण आहेत, राजन खान आहे, राजन गवस आहेत, हे सगळी चळवळीत काम करणारी माणसं आहेत. कविता महाजन, तिने
त्या स्त्रियांमध्ये काम केलं म्हणून तिने ब्रसारखी कादंबरी लिहिली. दुर्गाबाईंनी आदिवासींमध्ये काम केलं म्हणून त्यांच्या लेखनात सगळं उतरलं. महाश्वेता देवी हिंदीमधले आहेत, त्यांनी सगळं त्या आदिवासी ट्रायबल एरियामध्ये काम केलं म्हणून 1084 मासारखी कादंबरी लिहिली. हिंदी साहित्यात खूपच आहे, मराठी साहित्यात त्या मानाने कमी आहे. नारायण सुर्वेसारखा माणूस जेव्हा माझं विद्यापीठ लिहितो त्यामध्ये त्या सगळ्या, मग तो घोडे सांभाळणारा सगळंच येतं. त्यांच्या कवितांमधून त्या सगळ्या एक माणसांच्या कथा येतात आणि त्या कथा त्या माणसांच्या नसतात, त्या समाजाच्या असतात. त्यामुळे हा काळ समजून घ्यायचा असेल, ही जर भाषा यायची असेल, ही जर कोरोनाचं परिणाम काय माणसाच्या मनावर झाला आहे तो जर तुमच्या साहित्यातून यायचा असेल तर तुम्हाला मला वाटतं ते समजून घेण्यासाठी उतरावं लागेल. आपल्याला घरी बसून ते नाही लिहिता येणार की एका हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे ॲडमिट झालेल्या माणसाला नेमकं काय वाटतं हे आपल्याला आपल्या ACच्या रूममध्ये बसून लिहिता येणार नाही. दुर्दैवाने आपल्याकडे तशी समाजात काम करणारे साहित्यिक कमी आहेत, टक्केवारी कमी आहे असं म्हणेन. अनेक जण काम करतात, आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. पण तसे चळवळीमध्ये जी पूर्वी मोठी टक्केवारी होती तशी आता टक्केवारी नसल्यामुळे मला वाटतं हा जो परिणाम आहे हा साहित्यात, मराठी साहित्यात उतरण्यासाठी थोडासा काळ जावा लागेल किंवा ते तसं रिफ्लेक्शन मोठ्या टक्केवारीमध्ये येणार नाही असं मला वाटतं. अनेक जण हा काळ, या काळाची, या परिस्थितीची नोंद करण्यासाठी तितका त्यांच्यात कॅलिबर आहे, नक्कीच आहे. जयंत पवार आहेत, प्रवीण बांदेकर आहेत, राजन गवस आहेत, राजन खान आहेत, पंकज कुरुलकर आहेत, खूपच जण आहेत आणि ते मला वाटतं त्या अनुषंगाने जे लिहितील ते खूपच चांगलं असेल असं मला वाटतं. आता जे येत आहे साहित्य ते त्या अजून जाणीवा घेऊन येत नाही असं मला वाटतं. अजून आत्तापर्यंत जे मी वाचलेलं आहे ते काही नाटकं आलेले नाटकं नाही, काही शॉर्ट फिल्म्स आलेले आहेत. एक शॉर्ट फिल्म अप्रतिम आहे, शॉर्ट फिल्म मी पाहिलेली आहे, ती राहुल बनसोडेने लिहिलेली आहे आणि डॉक्टर धीरज कुलकर्णी आणि श्रुती आवटे, डॉक्टर प्रदीप आवटे यांची मुलगी आणि श्री रंजन आवटे जे लेखक आहेत त्यांची बहीण, यांनी या दोघांनी ॲक्ट केलं होतं, डॉक्टर धीरज कुलकर्णी आणि श्रुतीने, आणि खूपच सुंदर ॲक्ट केलं होतं. त्या शॉर्ट फिल्मची कथा वन लाईन अशी आहे की 2 विभक्त झालेली माणसं आहेत, स्त्री पुरुष, नवरा बायको, आणि ती आता परदेशात आहे. काही भांडण होऊन ते विभक्त झाले, ती तिथे गेली, हा इथे राहिला आणि नंतर कोरोनाचा काळ आला आणि मग यानंतर आपली भेट होईल का, ही जी तकमग आहे की आपण भेटू की संपून जाऊ, ही जी तकमग आहे ती त्या शॉर्ट फिल्ममध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने ते चित्रित केलेलं आहे, लिहिलेलं आहे. तर मला वाटतं की हे पुन्हा असेल तर थोडं पुन्हा नात्यांच्या दृष्टिकोनातून आलं. एकूण आपण जो प्रश्नांचा विचार करतो की जागतिक साहित्यात काय बदल पडेल, भाषेवर काय बदल पडेल किंवा विज्ञानावरील विश्वास डळमळीत होईल का, किंवा साहित्य हे निसर्ग केंद्रित, मनुष्य केंद्रित राहील का, तर या सगळ्यांची प्रश्न हे मापदंड एकूण जे साहित्य येतं आहे नवीन आत्ताच्या काळात त्याला लावले तर काय निष्कर्ष येईल हे आपण पाहायला हवं. मुळात आपल्याकडे
एक गोष्टीचं जी चांगली गोष्ट आहे ती ही आहे की आपण आपल्या दृष्टिकोनातून आपलं जग पाहतोय. त्यामुळे आपल्या जगातले, आपल्या जगण्यातले ताणेबाणे, आपल्या नात्यातले ताणेबाणे लक्षात येत आहेत. पण ही गोष्ट बाहेर जाऊन पाहायला हवी असं मला वाटतं. तर मग हा काळ, कोरोनाचा काळ समजून घ्यायला मदत होईल. पण आता असंही विचार केला एक की याआधी काही संकट अशी आलेली आहेत, जशी स्कायलॅबचं मागे येऊन गेलं तेव्हाही संपूर्ण जग घाबरलं होतं. नंतर स्वाईन फ्लूचा खूप मोठा प्रसार झाला, तेव्हाही भीती दाटवली. तर त्या काळात काही संकटं आली होती किंवा जी मानसिकता होती त्या मानसिकतेतून काही साहित्य जन्माला आलं का, तर ते फारच अभावाने आलं. म्हणजे माणूस मला वाटतं ही संकटं झेलतो आणि ती तत्कालीन असतात हे त्याला माहीत असतं आणि हे संकट जाणार आहे, कधीतरी यातून आपण बाहेर पडणार आहोत याची त्याला जाणीव झालेली असते आणि त्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम एकूण समाजावर होत नाहीत असं मला वाटतं. म्हणजे आपण आता पाहतो आहोत की सगळी माणसं जी आहेत ती निर्बुद्धपणे बाहेर फिरत आहेत. काही मास्क न लावता फिरत आहेत, काही वॉकिंगला जात आहेत, मास्क लावून भेटी घडत आहेत. तर याचं कारण मला वाटतं त्यांच्या मनात कुठेतरी आहे की यातून आपण बाहेर पडणार आहोत. पण जेव्हा दुष्काळ येतो, परिस्थिती येते, दुष्काळजन्य परिस्थिती येते किंवा अवर्षण येतं किंवा असे काही संकट येतात दुसऱ्या महायुद्धासारखे. आता हा व्हिडिओ मी जाणीवपूर्वक ऑफ करून तुमच्याशी ऑडिओ मोडमध्ये संवाद साधतोय. नाट्यशास्त्रात असं सांगितलेलं आहे की तुम्हाला काही महत्त्वाचं विधान करायचं असेल, जर श्रोत्यांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर प्रकाश योजना थोडीशी बदलावी किंवा संरचनेत काहीसा बदल करावा. तर ती क्लुप्ती मी इथे वापरतोय आणि मला असं वाटतं की तुमचं या निष्कर्षाकडे लक्ष जावं आणि त्यावर तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करावा. मग हे चूक असेल, बरोबर असेल ते तुम्ही ठरवा. आता जे मी निष्कर्ष मांडतो ते माझं आकलन आहे. आपण जे उपस्थित केलेले प्रश्न आहेत, कोरोनामुळे जागतिक साहित्यावर काही परिणाम घडेल का, नातेसंबंधांवर काही परिणाम घडेल का, साहित्य दैववादी ठरेल का, विज्ञानवादी होईल का, याविषयी बोलायचं तर मला वाटतं अजून कोरोनाचा हाहाकार आपल्यापर्यंत पोहोचला नाही आहे. म्हणजे आपल्याकडे भारतात तरी रुग्ण बरे होण्याचा दर 86% आहे. आता या उलट परिस्थिती मी सांगतो, म्हणजे हाहाकार किंवा वाताहत जी तुमच्यावर, माणसांच्या जगण्यावर आणि एकूण समाजावर, त्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणते, ती परिस्थिती काय असेल तर जागतिक महायुद्धाची परिस्थिती आठवा. प्रत्येक घरावर त्याचा परिणाम झालेला, प्रत्येक माणसावर त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला आहे. प्रत्येक माणूस त्यात उद्ध्वस्त झाला होता. आपल्यासारखे देश वगळता जे महत्त्वाचे देश होते किंवा जे काही देश होते ते नाझी संहार आठवा. प्रत्येक ज्यूचं जगण्यावरचा विश्वास उडाला होता. आपण आत्ता आहोत या क्षणात, पुढच्या क्षणात आपण असू की नसू
याची शाश्वती त्याला नव्हती. या उलट आत्ता कोरोनात आपण पाहतोय की सगळेजण अगदी आत्मविश्वासाने फिरत आहेत आणि आपणही आत्मविश्वासाने उद्या असणारच. या आत्मविश्वासाने मी बोलतो आहे, तुम्ही ऐकता आहात आणि आपण वर्धापन दिन साजरा करतो आहोत. खूप जण, अनेक जण फेसबुकवर रेसिपी टाकत आहेत, कविता वाचता आहेत, चर्चा करत आहेत. याचं कारण आहे की आपण या आत्मविश्वासात वावरत आहोत की आपल्यापर्यंत कोरोना पसरणार नाही आणि कोरोना जाणार आहे. एक चित्र आपण असं उभं करूया की हा 86% दर, बरे होण्याचा दर उलट आहे. म्हणजे आपल्याला वाताहत झाली, देव न करू, ती झाली तर काय होईल असं एक चित्र उभं करूया. तर ते चित्र असं आहे की हा दर उलट झालेला आहे. कोरोनामुळे मृत्यूचा दर 86% झालेला आहे आणि कोरोना झालेला माणूस वाचण्याचा दर फक्त 14% आहे. आता तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक घरातून एक किंवा त्यापेक्षा अधिक माणसे कोरोनाने गिळलेली आहेत. कोरोनाने त्यांना निकामी केलेलं आहे. कोरोनाने अख्खं घर आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त केलेलं आहे. 86% माणसं मरत असतील तर उरलेल्या 14% माणसांच्या जगण्यालाही अर्थ उरत नाही. त्यांचं जगणंही नॉर्मल जगणं नसेल, ते सैरभर झालेले असतील, ते मानसिकदृष्ट्या रुग्ण झालेले असतील. मग त्यांच्यात अनेक राक्षस शिरलेले असतील, आर्थिक स्रोत बंद झालेले असतील, सगळे कारखाने, कामधंदे बंद झालेले असतील, जगण्याची मारामार झालेली असेल, अन्नधान्य उत्पादन बंद झालेले असेल. जे मिळेल ते माणूस खाण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही घराबाहेर पडाल आणि प्रत्येक 50 मीटरवर तुम्हाला कोरोनाचा रुग्ण मेलेला आढळेल. विचार करा अशा परिस्थितीत काय होईल. या परिस्थितीतून जे जन्माला येईल, जो समाज जन्माला आहे, जे मन जन्माला येईल, ते संपूर्ण वेगळं असेल. आणि मग त्यातून सगळं जी उलथापालथ होईल, त्यातून जगण्याचं भान बदलेल, विचार करण्याची पद्धत बदलेल, वैचारिक बैठक बदलेल, देवावरचा विश्वास एकतर उडेल किंवा अगदी खूप प्रगाढ होईल. विज्ञानावरचा विश्वास उडेल किंवा त्याच्या आधाराने विज्ञानालाच देव काही जण समजले जातील. आज आपण राम मंदिर बांधतोय, अजून आपल्याला विश्वास आहे देव आहे, तो कोरोनाला पळवून लावेल. 3 महिने किंवा 4 महिने, 6 महिने अनेक माणसे तळघरात लपून राहिली होती नाझींच्या भीतीने. तसे आपण कोरोनाच्या काळात लपून राहू आणि त्या काळात जे लिहू ते साहित्य अन्यास डायरीसारखं काहीतरी होईल. दुसऱ्या महायुद्धातल्या काही ज्या घटना होतील, त्या घटना लाईफ इज ब्युटिफुल सारखा पिक्चर त्यातून निर्माण होईल. फाळणीसारख्या ज्या हाहाकार, वाताहत करणाऱ्या, आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ज्या घटना होत्या, फाळणीचं पण बघा तुम्ही, प्रत्येक घर त्यामुळे उद्ध्वस्त झालं होतं. त्यांच्यावर थेट परिणाम झाले होते किंवा मानसिक परिणाम झाले होते. प्रत्येक माणूस मानसिक रुग्ण झाला होता. विचार करण्याची पद्धत त्याची बदलली होती. सुदैवाने ही परिस्थिती आपल्याकडे अजून आलेली नाही, अजून ती आपण अनुभवलेली नाही आणि ती येऊ नये अशी इच्छा
आपण व्यक्त करू, अशी देवाकडे प्रार्थना करू. उदाहरणादाखल हिरोशिमाचं उदाहरण घेऊ आपण. त्यांच्याकडे तो बॉम्ब पडला आणि जपान देशाची संपूर्ण विचार करण्याची पद्धत बदलली. त्यांच्यामध्ये जगण्याविषयीचं भान आलं, एनलायटनमेंट आली. आणि मग त्यांचा जो उत्कर्ष झालेला आहे तो आपण पाहतो आहोत. जपान आणि अनेक असे देश फिनिक्सच्या राखेतून एखादा पक्षी उठावा तशी त्यांनी झेप घेतलेली आहे. दुसऱ्या महायुद्धात ज्या ज्या देशांना झळ बसली त्या देशांची मानसिकता बघा आणि दुसऱ्या महायुद्धापासून दूर असलेल्या आपल्यासारख्या देशांची मानसिकता बघा तुम्ही. यामध्ये कमालीची तफावत तुम्हाला दिसेल. कोरोनाच्या या काळावर कथा येतील, साहित्य येईल, नक्कीच येईल. आणि ते अनुभव, या घटना, प्रसंग हा काळ नोंदवणारे असतीलच. पण त्यामुळे संपूर्ण साहित्याची भाषा बदलेल असं मला वाटत नाही. साहित्य विज्ञानवादी होईल किंवा दैववादी होईल असं मला वाटत नाही. ते आहे त्याच परिस्थितीत राहील. ही जर परिस्थिती अशीच राहिली आणि जर वॅक्सिन आलं, कोरोनावरची लस आली तर. कारण आपण यापूर्वी पण पाहिलेलं आहे, स्कायलॅबची घटना आली त्यावेळी पण संपूर्ण जग हादरलं होतं. मग स्वाईन फ्लू आलं, बर्ड फ्लू आलं, अशा अनेक गोष्टी आल्या आणि त्यावर तत्कालीन परिस्थितीत तत्कालीन साहित्य आलं. या घटना संपूर्ण तुमचं आयुष्य बदलवणाऱ्या घटना नव्हत्या. तुमचं संपूर्ण आयुष्य बदलवणाऱ्या घटना कोणत्या होत्या तर दुसरं महायुद्ध, नाझींचा तो संहार किंवा हिरोशिमावर बॉम्ब पडणं किंवा फाळणीच्या गोष्टी, या सगळ्या ज्या घटना होत्या त्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलवणाऱ्या घटना होत्या. म्हणजे तुमचं आयुष्य बदलवणाऱ्या म्हणजे मी फक्त आपल्या पिढीचं नाही म्हणते, आपल्या एकूण मागच्या, पुढच्या आणि आत्ताच्या वर्तमान पिढीचं वैचारिक बैठक बदलवणाऱ्या घटना आहेत. तर तशी ही घटना, कोरोनाची घटना अजून तरी मला वाटत नाही आणि पुढे ती वाढू नये. कोरोनाचे ही जी आपण वाताहतीचं जे चित्र उभं केले ते तसं होऊ नये अशी मी इच्छा व्यक्त करतो. कोरोनाचा हा काळ जो चालू काळ आहे तो नोंदवण्यास समर्थ असलेले अनेक कथाकार, कादंबरीकार माझ्या नजरेपुढे आहेत. आसाराम लोमटे आहेत, कृष्णात खोत आहेत, दिनकर दाभाडे आहेत, कवींमध्ये तर अनेक जण आहेत, मंगेश काळे, रमेश शिंगडे उतरादकर, पी विठ्ठल, प्रवीण बांदेकर, सतीश काळसेकर, वसंतबाबाजी डहाके, खूपच मोठी यादी आहे मला वाटतं. आणि हा काळ समर्थपणे नोंदवतील, त्यांच्या साहित्यातून ते येईल, नक्की येईल असं मला प्रकर्षाने वाटतं. आपण या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मला चर्चेत सहभागी करून घेतलं याबद्दल मी आपला ऋणी आहे. त्यानिमित्ताने माझा आपणा सर्व सदस्यांशी संवाद घडू शकला आणि पुन्हा एकदा दूर राहून का होईना आपली भेट घडली. या भेटीमध्ये दुर्दैवाने आज शंकर चाफाडकर नाहीत, अविनाश ओगले नाहीत, याचं दुःख आहे. या दोघेही माझे सुहृद होते आणि विशेषतः चाफाडकर आणि अविनाश ओगले पुस्तकांचे, ग्रंथांचे आणि साहित्याचे सुहृद होते. त्यामुळे त्यांच्याविषयी खूपच आदर आहे. लोकमान्य
ग्रंथालय, जी ए कुलकर्णी स्मृतिदालन, ह्या सगळ्यांचे पदाधिकारी यांच्याविषयी मला खूप आदर आहे. गेली अनेक वर्षे ते निष्ठेने हे काम करत आहेत आणि त्यांचीच भगिनी संस्था आपण म्हणू बुक लवर्स क्लब ही आहे आणि अनेक वर्षे ही चालली आहे. 5 वर्ष या संस्थेने पूर्ण केलेले आहेत. लोकमान्यासारखीच अनेक वर्षे ते पूर्ण करतील, 100 वर्षे गाठतील आणि पुढची पिढी, आपल्या पुढच्या पिढ्या त्यांचा वर्धापन दिन, या बुक लवर्सचा वर्धापन दिन असाच साजरा करतील, मोठ्या जल्लोषात साजरा करतील अशी मी इच्छा व्यक्त करतो. मला माहीत आहे एखादी संस्था चालवणे म्हणजे, आणि तीही वैचारिक अधिष्ठान असलेली संस्था आणि सगळे विचारवंतांची संस्था, म्हणजे 10 विचारवंत असले की वाद अपेक्षित असतो आणि वाद व्हायलाच हवेत, कारण प्रत्येकाची वैचारिक बैठक आणि विचारधारणा ही वेगळी असते आणि असायलाच हवी. आणि एखादी संस्था चालायची असेल तर आपण एकमेकांच्या विचारधारणेचा आदर करायला हवा. हे अनेक संस्थांमध्ये होत नाहीत आणि मग संस्था बंद पडतात. मला आनंद वाटतो की अशा विचारवंतांची ही संस्था 5 वर्ष चालू आहे, 5वा वर्धापन दिन साजरा करते. याचा अर्थ हे सगळे विचारवंत एकमेकांच्या विचारधारणेचा आदर करतात. त्यामध्ये वादविवाद चर्चा होत असतील, विसंवादही होत असतील, पण पुन्हा ते एकदा चहा प्यायला एकत्र जमत असतील तर अशा चहा पिण्याच्या क्षणी किंवा वादविवादाच्या क्षणी मला सहभागी करून घ्या. नक्कीच मला असा प्रसंगांमध्ये तुम्हाला ऐकायला आवडेल, तुमचे विचार ऐकायला आवडतील. या निमित्ताने पुन्हा एकदा आपण मला सहभागी करून घेतलं, दुरून का होईना आपण मला जवळ घेतलं, याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आपल्यामध्ये सगळे जे महत्त्वाचे लोक आहेत त्यांचा माझा या निमित्ताने परिचय झाला. निखिल नारगुणकर आणि राजगावकर, आनंद कुलकर्णी, या निमित्ताने जवळ आलो आम्ही. त्याबद्दल पुन्हा एकदा बुक लवर्स क्लब आणि सगळ्यांचे आभार. धन्यवाद. भारतीय विचारसरणी आणि जागतिक विचारसरणी आणि या पार्श्वभूमीवर कोरोनाचा साहित्यावर होणारा परिणाम याच्यावर अतिशय मुद्देसूद विचार किरण येले यांनी मांडले. परिस्थिती अजूनही तितकी बिकट नाही जितकी नाझी किंवा दुसऱ्या महायुद्ध काळात होती. अजूनही आशावादाला संधी आहे आणि हाच आशावाद स्वातंत्र्य दिनाच्या बाबतीतही व्यक्त करून स्वातंत्र्य दिन चिरायू हो असं आपण म्हणूयात. आज इतके सुंदर विचार आपल्या समोर मांडणाऱ्या श्रीयुत किरण येले यांचे मनपूर्वक आभार आणि तुम्ही सर्वांनी हे विचार ऐकून घेतले त्याबद्दल तुमचेही आभार. धन्यवाद.